नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न असंच काहीतरी आज माझ्याबरोबर झालं. हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला. बऱ्याच दिवसानंतर ना आम्ही बाहेर जात होतो, कारण की ना आता माझी तब्येत ठीक नसते, त्यामुळे ना मी जास्त बाहेर जात नाही आणि गेले की ना 1-1.5 तास पण मला जमत नाही. असं वाटतं की उगाच बाहेर पडली. घरी होती तेच बरे होते, त्यामुळे ना मी जास्त बाहेर पडत नाही. आज संडे होता म्हणून अहो बोलले की जीवनला थोडं फिरवून आणूया. तर आमच्या बिल्डिंगची लिफ्ट बंद होती. 5 मजले उतरून आम्हाला खाली यावे लागले आणि बाहेर पडल्यावर रविवार असल्यामुळे एवढी गर्दी होती की ना त्यात अजून भर म्हणून ही गरमी. अजून मार्चही संपला नाही तर हे हाल झालेत. पुढे काय होणार आहे काय माहिती. आणि थोडं राऊंड मारून झाल्यावर ना आम्ही जीवनला गार्डनमध्ये घेऊन आलो. आज संडे असल्यामुळे ना सर्वच गार्डनमध्ये जास्त गर्दी होती, पण मुलं काय ऐकतायत का. आणि जीवनला ना त्याच्या वयाच्या मुलांसोबत खेळण्यापेक्षा ना मोठ्या मुलांबरोबर खेळायला खूप जास्त मजा येते. इथे त्याचं खेळणं चालू होतं आणि गार्डनमध्ये गेल्यावर ना असं नसतं की एक गोष्ट खेळायची आणि शांत बसायचं. प्रत्येक गोष्टीवर जायचं आणि प्रत्येक गोष्ट खेळून झाल्याशिवाय आम्ही काय गार्डनच्या बाहेर निघत नाही. त्यानंतर आम्ही जवळ असलेल्या डीमार्टला गेलो. तिथे छोट्या मोठ्या ना वस्तू आम्ही खरेदी केल्या आणि कोणत्या त्या मी घरी जाऊन तुम्हाला सांगतेच. पण आमचं जीवन असं का रडतोय तर हट्ट, दुसरं काही नाही. त्याला तिथे एक गाडी आवडली होती, तीच ना घेऊन दिली नाही ना त्याचाच राग आहे. आमच्या वेळेला जर आम्ही असं हट्ट केलं असताना तर आमच्या घरच्यांनी ना आम्हाला तुडवून काढलं असतं. असो, मग एवढे फिरल्यानंतर थोडा का थंडावा म्हणून आम्ही उसाचा रस पियालो. मग या खेळण्याच्या शॉपमधून जीवनसाठी एक गाडी घेतली आणि घरी आलो. आणि याच छोट्या वस्तू होत्या ना ज्या मी डीमार्टमधून घेतलेल्या. एक छोटीशी काचेची वाटी, त्यानंतर चॉकलेट मोल्ड आणि ना खूप दिवसापासून ना मला सुके बोंबील हवे होते, ते पण मी येताना घेऊन आली. आणि हीच ना ती गाडी होती जी आमच्या जीवनला खूप दिवसापासून पाहिजे होती, बुलेट ट्रेन. मग आता तो त्याच्याबरोबर खेळात मग्न झालेला. आणि ना हे दोन उशीची कवरं होती ना ती पण मी डीमार्टमधून घेतलेली. मला 35 रुपयाला एक असा पडला होता. आणि बेडशीट पण बघू शकता 150 रुपयाला एक भेटली होती. आता ह्याची क्वालिटी कशी निघते ना हे मला धुतल्याशिवाय काही कळणार नाही, पण दिसायला तर छान दिसत होती. त्यानंतर गरमागरम भाकऱ्या भाजून घेतल्या. बाकीचे जेवण काही माझे दुपारचे होतेच आणि माझ्यासाठी एक आमलेट पण टाकलं. आणि रात्रीचं ना साधंसं जेवण जेवायला बरं पडतं. आणि त्यानंतर न चुकतं मला हे काम करायला लागतं, ते म्हणजे ड्रायफ्रूट भिजत टाकणे. चला आजच्या पुरती एवढंच. आता भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.